हॅलो फ्रेंड्स, तर मी सुवर्णा पुन्हा एकदा माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज घटस्थापनेचा आहे 6वा दिवस आणि 6वी माळ आणि रंग आहे राखाडी। तर माझ्याकडं राखाडी कलरची साडी होती म्हणून मी नेसली बघा। तर कशी दिसते एक मिनिट मी जरा ना पाठीमागे जाऊन दाखवते। तर हे बघा कशी दिसते राखाडी कलरची साडी, मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता तुम्ही म्हणत असाल एवढी छान तयार झाली घरच्या घरी, असं काही नाही आहे। आता मी ना गावाला चालली आहे, म्हणजे घट बसल्यापासून ना जाणं झालं नाही घटाच्या पाया पडायला म्हणून। आणि आत्या पण काल आल्यात त्यांच्या माहेरावरून इकडं। तर आत्या म्हणले ये मी आली आहे आणि आज आमच्या साहेबांना पण सुट्टी आहे ना, म्हणलं चला मग आज गावाला जाऊन येऊ घटाचं दर्शन घेऊन आणि मग उद्या एक दिवस आराम होईल। तर आराम तर काय होणार नाही, उद्या आमच्याकडे एक पाहुणे येणार आहे, तर ती पण तुम्हाला पाहायला भेटेलच व्हिडिओमध्ये कोण येणार आहे। त्याच्यामुळे पूर्ण दिवस कामात जाणार आहे, त्यांना म्हणलं मग आजच जाऊन येऊ। तर चला मग आता बाकी सगळी तयारी करून झाली माझी। कशी दिसते साडी? छान, एकदम मस्त। मग तुम्ही कसं काय ग्रे कलरचा शर्ट घातला आज? आज ग्रे कलर आहे ना, तुला मॅचिंग हां का? तर चला आता आधी देवाला नमस्कार करते। जे काय गावाला सामान घ्यायचं आहे ना ते इथं घेऊन ठेवले मी पिशव्यांच्यात, आणि चिप्स आणायला जायचे मला अजून, इथून घेऊन येऊ आधी? नाही जाता जाता घेऊया। इथून आणते ना। बरं ठीक आहे, पाऊस येतोय। ठीक आहे, चालते चल। चालेल मग घेऊन येते आधी। पोरं यायच्या आधी येणं झालं पाहिजे आपलं, आहे का नाही? तशी सार्थकला चावी दिली मी, कालची चावी त्याने काढली ना वाटतं बॅगेतून। चला मी आले चिप्स घेऊन। आता चला मी आधी आता भगर घेऊन ये, भगर। आणि आत्याला विचारलं होतं काय फराळाचं आणू, पण त्या म्हणल्या की काय नको आणू आहे सगळं। पण तरीसुद्धा म्हणलं काहीतरी सांगा, की आता तिकडं होत्या ना जास्त दिवस, त्याच्यामुळे ह्या वर्षी काय मी फराळाचं दिलं नाही, कारण त्या घट बसवलं ना त्या दिवशीच माहेर गेल्या होत्या म्हणून। तर आता मी चिप्स आणायला चालले आहेत। हे बघा अगदी माझ्या घराच्या पाठीमागच घर आहे त्यांचं, म्हणजे त्या होलसेलदारांनी देतात चिप्स वगैरे सगळंच, ड्रायफ्रूट्स वगैरे। रस्ता एवढा खराब झाला आहे ना, रात्रभर पाऊस चालू होता। आता ह्या रस्त्याने ना आमच्या सार्थकला जायला लागतं बरं का शाळेत, त्याच्यामुळे त्याने असे विटा टाकून ठेवलं पाऊल ठेवायला, नाही का बूट खराब होतो ना चिखलाने, त्याच्यामुळं। हाय का नाही कोणी घरात? हाय का? या चिप्स पाहिजे होते केळीचे, त्या दिवशी मी घेतले ना ते नका देऊ, थोडं तिखट द्या, कारण आमच्या आत्या म्हणलं की थोडे तिखट आण, तिखट खावायला वाटते ना उपवासात। त्या दिवशी संपले होते, परत आणले का? हा मग आता संपते, आता परत मागवायचे। हे पॅकिंग केलंय का नवीन आणले? पॅकिंग केलेलं आहे दुसऱ्याचं का? दुसरे द्यायचं चालले मी 2 मिनिटच लवकर आले तुम्ही। मी बघितलं खिडकीतून तुम्हाला म्हणून आले घाई आता फोन करणार होते, दिसलं नसत्याना मी फोन करणार होते हाय का नाही, त्या दिवसासारखं टाईम नको लावायला। आणि आम्ही निघलोच होते, ह्याला म्हणत आम्ही 2 मिनिटात घेऊन आले। बगर नाही तुमच्याकडे? बगर पीठ आहे? पीठ नाही, पीठ आहे, बगरच सांगितलं। आणि सगळं किती वेळेचं पॅकिंग करते, मला चौकात जायचं आहे, 12लाच जायचं होतं, ते वाजून गेलं। नायलॉन चिवडा द्या मला पावशर, आहे का पॅकिंग? तर चला आत्ताच मी चिप्स घेतले, केळीचे बटाटे चिप्स घेतले, आणि माझ्या पाठीमाग बिल्डिंग दिसते ना अगदी तिथंच आहे, जवळच आहे, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून। त्यामुळे मला फराळाचं आणायला असं काही जास्त लांब जायला लागत नाही। तर आता आत्या नाही म्हणल्या तरी आता एवढं सगळं मी घेतलं आहे त्यांच्यासाठी, केळीचे चिप्स बटाट्याचे चिप्स घेतलेत, आणि हे घेतले नायलॉन चिवडा घेतलं आहे। चला आता आमचे साहेब काय अजून खाली आले नसतील, मी जेव्हा जाईल पिशव्या घेईल तेव्हाच ते घरातून बाहेर निघतील। त्यात आता वातावरण पण असं झालं ना, पूर्ण आभाळ आले, पावसाने सगळा रस्ता खराब झाला आहे। आले बघा मी माझ्या घरी, हे बघा हे माझं घर, आणि इथं पाठीमागं बिल्डिंग दिसते ना ती बिना कलरची, तिथंच आणायला गेले ते मी फराळाचं। टीव्ही जाऊ बंद करा ना।
तुम्ही खाली का नाही आले ते वाटलं ते घेऊन हा पिशवी ते जाऊ ना तू ये वर येणार होती. काय अहो बरं मला दम लागला वर्जिना चढून आले गरम मरणच होते. चला आता पाणी पिते निघते आता. आता फायनली आम्ही खाली आलो निघायला. किती निघायचं म्हणलं ना गावाला जायचं असल्यावर काही ना काही राहतं. आणि मी म्हणलं तसं आहे ना मी जाऊस तरी खाली पण आले नव्हते घरातच बसून राहिले होते आणि मी गेल्याच्या नंतर आले. आता गेलं गाडी काढायला. आता आम्ही निघाले. सार्थक गेल 3 वाजता तर तो यायच्या आधी यायला लागेल कारण चावी काय नाही त्याच्याकडं. नाही आहे वाटतं चावी त्याच्याकडं. पण गावाला गेलं ना वेळ जातोच जास्त वेळ जातो गावाला गेलो. तर आता आधी मी ना फुल घेते कारण मी सवय लावली आहे मोठी गाडी काढली ना की त्याच्यात गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना तर त्या मूर्तीला फुल ठेवते जास्वंदीचं. तर चला आधी फुल तोडून घेते. आता ह्यांनी गाडी काढली आहे म्हणतील व्हिडिओ काढत बसली फुल तोडायची ते. घ्या ना पुढं. हां काय नाही 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 जाय ना गाडी इकडून. आता जाईन म्हणतात ते काय माहिती आता जाते का नाही. लय चिखल झालाय इकडं पावसाने काळी माती आहे ना सगळी. बाय बाय कर थांब बाय बाय. आलो 1-1.5 तास होता. तिकडून बाय बाय करत होते आपला व्हिडिओ करतो चालू होता. हे बघा ऋतूच्या मला बाय बाय करते. हात बाहेर काढ ग बाय. त्याला नसतं यायचं व्हिडिओत. त्याला नाही आवडत नाही व्हिडिओ द्यायला बळच घ्यायला. लय काळी माती आहे ना त्याच्यामुळं. अरे वा 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 स्टार रोड नसताना स्टार ड्रायव्हरनी काढली बरं का गाडी बाहेर. कुठं शिकले हो ड्रायव्हिंग तुम्ही खरं सांगा. हां सांगा ना कोणत्या याला लावले तुम्ही काय म्हणतात ते क्लास कुठं लावला होता. गाडी का हां गाडी मीच शिकलो स्वतः. म्हणजे ड्रायव्हिंग क्लास काय लावला नाही का. नाही हे अनुभवातून शिकलो मी. त्यावेळेस नसतीनच आहे का नाही. त्यावेळी ड्रायव्हिंग स्कूल वगैरे असं काय प्रकार नव्हता हम्म. आणि असेल तरी मला माहिती नाही. पण ते असले तरी त्यावेळेस परिस्थिती नसन की नाही का क्लास लावा. पहिले असंच शिकायचे ज्याच्याकडे गाडी आहे ना त्याची गाडी घेऊन पेट्रोल भरायचं आहे ना. पेट्रोल भरायचं आणि शिकूस तर वापरायची तेवढं पेट्रोल संपूस तर पळवायची असं होतं नाही असं नव्हतं आमच्या इकडे. मित्रांच्या गाड्या शिकायच्या. पण मला वाटतं तुम्ही 4 व्हीलर चालवायला नारा मामांची शिकले असता. बरोबर मामांची गाडी होती. हो बघा आमचे साहेब असं गाडी शिकले चालवायला. बघा कसं मॅचिंग केलंय वेगळं. आज आहे ना आज जाणून बुजून मॅचिंग केले बरं का. इतर वेळेस होतं असं योगाने पण आज मीच म्हणलं नाही आज ग्रे कलरचा टी-शर्ट घाला कारण त्यांच्याकडे आहे ना ग्रे कलरचा म्हणून म्हटलं मॅचिंग करू आज मस्त पैकी. तर चला आमच्याकडे रस्ता लय खराब आहे बघा तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हे बघा हे रोडला जाईपर्यंत ना सगळा चिखल असतो. 4 व्हीलरचं काय टेन्शन नाही स्लिप वगैरे होत नाही त्याच्यामुळं. पण 2 व्हीलर यायचं म्हणजे ना जीव मोठीत धरूनच यायला लागते या चिखलातून. सकाळी तर ॲक्टिव्ह असं पाणी साठते आणि नाही का असं मऊ मातीमुळे ना लगेच गाड्या स्लिप मारतात. किती खुडीले बघा नवरे किती खुडीला असतात. आता मला उपास आहे ना म्हणून मुद्दाम मिसळ खायची म्हणून आमच्या गावात मिसळ एकदम भारी भेटते. मी बऱ्याचदा तुम्हाला ते हॉटेल दाखवले पण आज परत दाखवेन कारण जाता आम्ही तिथे मिसळ घेणार आहे. तर आता खुडीलसारखे ना बघा पाव आणायला गेलं तर त्या बघा तिथं की मला उपास आहे ना माझ्यासमोर मुद्दाम खाणार आणि तिथली मिसळ एकच नंबर असते. मला पण म्हणजे जास्त आवडती पण आता काय उपास म्हणलं का खाता येणार नाही. असे खुडीला आणि मुद्दाम म्हणले मी तुला नाही का पहिला बारीक वर करते बघा टुकटुक माकडास करून मी तुला खाणार. म्हणलं माझ्यासमोर काही खा माझ्या मनावर तेवढं कंट्रोल आहे. आता गेलेत आता पाव घेऊन आले की जायचं गावाला. मग तिथून मी हॉटेलमधून एक पार्सल मिसळ घेऊन ह्यांना. आता त्यांना तो उपवास आहे मला उपवास आहे अण्णांना ह्यांना आणि आता पावच्या लाद्या घेतील. तुम्ही काय बघा पाव घेऊन आला मला उपवास मुद्दाम
मुद्दाम हा मुद्दाम पाव घेऊन आले तुम्ही मिसळ खायला. आणि मला विचारलं सुद्धा नाही तुला फराळाचं आणू का काय. माझं मीच जाते आणि घेऊन येते आणि खाते. काय करणार आपल्या जेवाला आपणच बघायचं. तिच्याकडे भरपूर पैसे आहेत त्याच्यामुळे हिला काही विचारायची गरज पडत नाही. काही पण फेकतात बघा. लोकांचे नवरे असे पिशव्या 1000-2-2 हजाराचं खायला आणून देतात माहिती का तुम्हाला. हा तुम्ही बघा ह्यांना सुद्धा माझे वजन कमी करायचे पडले. एवढी तब्येत आहे का माझी. हा लग्न झालं ना त्यावेळेस माझं 38 किलो वजन होतं आहे ना. आणि आता मला म्हणतात मी तुला डबल लग्न झाल्यापासून डबल झाली तू खाऊन पिऊन तुझी मजा आहे ना म्हणून. लग्नात वचन दिलं होतं तुझ्या घरच्यांना काय तुमच्या पोरीला जीव लावेल म्हणून नाही का. म्हणून असं जीव लावला का डबल वजन केलं का माझं. आपण आज पण बेलाची पानं आणायची का. उद्या आपलं काय आपण जाणार नाही ना गावामध्ये. मग आज आपण आणून फ्रीज मध्ये ठेवू म्हणजे मला सोमवारच्या होती. मागच्या सोमवारी पण बेलाची उद्या जाणार आहे ते शेवगा फवारायला. मग उद्याच गेलो असतो ना आपण. मग आज का निघलोय आपण. आज आहे वेळ तर अहो काय तू येऊ नको उद्या. तसं मला येता नाही यायचं. आता उद्या पाहुणे येणार आहे त्याच्यामुळे. साडी घातलं छान दिसते का मी. तुला किती वेळा सांगितलं रे मी काय की तू खूप छान दिसते सुंदर दिसते. हा गा बसा. मी विचारलं ना तरच सांगतात बरं का हे. मी कशी दिसते म्हणलं ना तरच. आणि मनाने अशी कधीच म्हणणार नाही हा छान दिसते साडी. गप्पा मारत आम्ही दोघं निघालोय गावाला. आणि जास्त काही वेळ लागत नाही गावाला जायला. अगदी आता तुम्ही पाहू शकता की तर रोडला काही गर्दी नाहीये. आता दुपारचं टायमिंग झालंय म्हणून. तशी पण आता गावाकडे एवढी गर्दी नसतीच रस्त्याला. अगदी तुरळक गाड्या भेटतात त्यामुळे रोड पटकन उरकतो. हार्डली फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही घरी जात असतो. त्यामुळे गावाला जायचं काय असं टेन्शन नाही. काही लोकांची गावं किती अशी लांब असतात ना. एक पूर्ण 8-9 तासाचा प्रवास करून जायला लागतं. पण आमचं तसं नाहीये. आमचं एकदम मस्त एकदम 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही गावाला जातो. त्यामुळं मजा वाटते जायला नाही यायला. कधी रात्रीचं वगैरे म्हणलं ना तरी आम्ही गावाला जाऊ शकतो. एवढ्या जवळ आहे गाव आमचं. तर वातावरण किती छान झालंय बघा. पावसाने एकदम हिरवळ झाली सगळीकडे. आणि इथे हे ना मोठं तळ आहे आमच्या इथलं. तर इथंच आम्ही गणपती विसर्जनाला आलो होतो. आणि बघा हे आहे आमच्या गावातलं हॉटेल. आता ती माझी मैत्रिणी आतमध्ये तीच असते इथं बाहेर. पण आता तिला जायचं होतं उपवास आहे ना तिला. तर तिला जायचं होतं फराळाचं करायला. मग तिच्या ह्या मोठ्या जाऊबाईंना त्यांना सांगितलं आता एक मिसळ पार्सल करा. तर ती मोठं पातेलं आहे ना तेवढी भरून त्यांच्याकडे सकाळी बनवतात मिसळ. तर आता दुपारी 12:30-1 आले तरी पूर्ण संपत आले. थोडीशीच राहिली मिसळ. आणि टेस्ट भारी असल्यामुळे ना हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असते. रविवारी तर फुल गर्दी असते हॉटेलमध्ये. तर हे बघा पूर्ण खाली गेले. हे पूर्ण फुल भरून आहे ना मिसळ बनवतात ते सकाळी. तर आता आम्ही इथं पोचलो होतो काहीतरी 1-1:15 झालता. तेव्हाच एवढी सगळी मिसळ संपली आहे. तर मिसळ पार्सल घेतली माझ्यासाठी. लस्सी घेतली. आणि चला आता मी निघाले घरी जायला. म्हणजे अगदी ह्याला फाटा म्हणतो आम्ही. तर फाटा आहे ना आमच्या घरापासून 2च मिनिटावर आहे. तर फाट्यावरून आता आम्ही आलोय घरी. तर मोबाईल दाखवला मला कुणी काही कोण दाखवलं. कोणी नेमकाच हिने दाखवलं मला शिमाने. होय हा आज कशाची घातली मग. गुलाबाची नाही आज कशाची घातली आज. 2-3 ते काय ते पांढरी आणि आपल्या गुलाबाची आणि 2-3 गुलछडीची. तुमचं खायचं काय तुम्हाला तुमच्या सुनाने मिसळ आणली. भारी उगाला बरं का घट आपला. हा अण्णाला मिसळ आणली. परत अण्णा म्हणले असते सासूला आणले फराळाचं मला काय नाही का ना अण्णा म्हणले असते तुम्ही. नाही मावशीचं पाय बरं आहे का मावशी. ऑपरेशन केलेलं. ते नाही तुमचं. ती लस्सी मला आणली मी. हा फोटो कशाला काढू. आणि ते अजून आणलेलं कुठे. हा तरी पण ते भोपळा आणलंय बरं का त्याच्यात खाली. गोळी शेव घेणार होतो पण तुला उपवास आहे. आता नाही खावा गुढी शेवटी. चहात आणि तुम्हाला नव्हतं दिलं का दिवशी भोपळा. मी नको मला देऊ तिला. तुम्ही सगळ्यांना सांगा देव
माझ्या डोक्यात काय? राहू दे आता एवढ्या वर्षी काय नाही काय ते देव झोपवलं म्हणजे नारायणाचं दुखत आहे जायचं तिकडे टेन्शन मुळे आणि ती पट्टी काढी धुतली आणि ते मला खाली ठेवू सगळं देव पानावर झोपवले बस ते झोपवले तर काय करते एवढ्या वर्षी म्हणलं जाऊ तुम्ही ते हे नाही केलं. हा असं नाही केलं असं हा, सांग. तुमच्या कधी लक्षात आलं लस्सी पिते काय काय खाल्लं नाही आणि 1 किलो सफरचंद नाही खाल्लं म्हणून तर लस्सी आणली आता भूक लागली. आपण नाही नाही, त्यातलं मग लशी म्हणलं ती जायची लशी असते ना कसली हा पेक नाही आणली ती. मी घरी काही फराळाचं केलं नव्हतं म्हणून मी फाट्यावर आत्याला भगरण ते घेतलं ना तेव्हा लस्सी घेतली होती आणि म्हणलं आता आहे ना मी पहिली लस्सी पिऊन घेते. आणि ह्यावेळेस आमच्या आत्याने चूक केली की देव आहे ना असे पानावरती खाली सपाट झोपवलेत. मामा आजारी होते ना तिकडे जायचं होतं त्यांना घट बसून त्यामुळे टेन्शनमध्ये असल्यामुळं त्यांनी घट नाही का घटाच्या दिवशी नेमके देव झोपवलेत परत काय हात लावता येत नाही म्हणून म्हटलं तर म्हणलं आता जाऊ दे आता एवढ्या वेळेस देव माफ करून घेईल की नाही का आमच्याकडे ना दुसऱ्या दिवशी आंघोळ घालून देवांना असं झोपवतात आणि पौर्णिमेच्या दिवशी परत दया दुधाने आंघोळ घालून त्यांना उठवतात अशी पद्धत आहे आमच्याकडे. पण आता आत्यांकडून चुकून झाले त्यामुळे आता काही उठवता पण येईना आणि त्या गावावरून आलं ना तिकडून तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे म्हणलं जाऊ दे आता देव गेल समजून मी टेन्शनमध्ये होते म्हणून. तर आता इथे ना मी मिसळ गरम करते ह्यांना ती गरमच आहे पण आता ह्यांना जास्तच गरम गरम खायला आवडते मिसळ नाही का म्हणले परत एकदा गरम कर आणि मला मिसळ खायला दे. अण्णांना म्हणलं पण अण्णा म्हणले नको मी मगाशीच जेवले त्यामुळे मला काय आता लगेच नको मी एकदा जेवलं की परत संध्याकाळशिवाय जेवत नाही म्हणले राहू दे मी संध्याकाळी खाईन. मग आता ह्यांना गरम करायला ठेवली आहे कांदा वगैरे चिरायचा आहे मला. आणि काय होतं ना इथं आले ना मी मला असं आता या हाताखाली काहीच सापडत नाही सगळं असं विचारून आत्यांना विचारायला लागतं की हे कुठे ते कुठे मग त्या मला सांगतात आणि मग आता इथं कांदा वगैरे चिरून घेते. आणि विळी आहे ना विळीने पण जमत नाही चाकूला पण काही एवढी धार नाही त्याच्यामुळं आता हे जरा कांदा चिरायला आहे ना अवघडच जाते. तर मिसळ गरम झाली मी आता ह्यांना आहे ना जेवायला देते कारण आम्हाला आहे ना याला पण जायचंय गावातच ह्यांची मावशी पण आहे त्या पण आजारी होत्या ना ॲडमिट होत्या दवाखान्यात ज्या पिरियडमध्ये मामा आजारी होते ना त्याच पिरियडमध्ये त्या मावशी पण आजारी होत्या त्याच्यामुळे मग त्यांना पण भेटायला जाऊ म्हणलं आता गावाला आलोच आहे तर तिथे गेल्यावर कळलं मला मावशी आजारी म्हणून. तर मस्त गरम केली मिसळ ह्यांना एवढी काही भूक नाही पण त्यांना पण तिथली मिसळ आवडते ना म्हणून म्हटले दे मी 2 पाव खातो तर ह्यांना ताट बनवून दिले मिसळ खाल्ली की मग आता आम्ही लगेच निघणार आहे. निघले मावशीच्या घरी चला बघा आम्ही दोघं चाललो होतो मावशीला भेटायला आमच्या आत्याला की मागं लागल्या मला पण यायची माझ्या बहिणीच्या घरी काय नाट आहे का तुमचं मग हां तुमच्या बरोबर नको यायला का आम्ही दोघं गेलो काय जमलं नसतं का नाही चला बसा गाडीत गावातच म्हणून बरं आहे तिकीट काढायला लागत. चला इकून घेता काय आपल्या घरापासून 5 मिनिट किती मिनिटं लागत असते ना आत्या जायला मावशीच्याकडे काय नाही सांगायचं मला अंदाज तरी पटापटा गेलं तर 10 मिनिटं जात असं नाही ना हा बघा बहिणीचं घर किती 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे पायी आणि किती दिवसातून जातो एकमेकीच्या घरी काय आत्या मध्ये बसताना दिसत नाही तुम्ही. अगं आम्ही गेलेले किती दिवस झाले त्यांच्या सवासे घातल्या तवा गेले होते मग तरी 2-3 महिने झाले का. हा माझी बहीण जर अशी 5 मिनिटाच्या अंतर असते ना मी अर्धा तासाला बहिणीच्या घरी गेलं गेले ते मग पाय चांगला असतं तर मी गेले असते जात असतं पाय चांगले होते तेव्हा आता पण गुडघे दुखतात म्हणून. हा बघा मस्त बघा आले लगेच त्यांच्या मावशीचं घर. आता इथं विहीर पाडली त्यांनी त्यांची विहीर पण बघायची राहिली आपण येताना बघू बरं का. अगं बाई भेंडी तर सडली पार मग काय किती पाणी साचले लईच पार वावर उपाळ्यात आहे ना इकडं तिकडं बिबट्याची भीती नाही ना पण अगं बिबट्या झाडा चढा होता त्याची बाळाची इथं हा बाय 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 म्हणजे यांना तर उसामुळे भीती आहे ना. हा भीती विषयामुळं अरे पहिलं मावशीचं इथं घर ते सपराचं होतं ना इकडं पाणी आलं की घर उपळायचं खालून त्यांना झोपायला जागा शिल्लक नसायचं तसंच घरात पाणी राहायचं का? असायचं घरात पाणी असायचं पूर्ण जमीन उपळायची. बघा ह्यांच्या मावशीचं घर आलंय आता तुम्हाला दाखवते अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर हे बघा पोचलो मावशीच्या घरी. हे मावशीचं घर हे बघा धरा. नाही आम्ही मग 2 किती दिवस होते दवाखान्यात 2 दिवस होय बरं वाटतं ना आता. हा तर बरोबर बघा बहिणी खाटो बसल्यात आणि खाट मोडली ना ते काका म्हणते बहिणीने खाट मोडली कॅमेऱ्याजवळ पैसे देतात बहिणीला प्रूफ राहिला आणि काय आणून खायचं त्याचं अरे देवा
आहे का? हा म्हणलं असता जरा काय गरज होती का म्हणायची? ते खोटे काय ना बोलते. झाले झाले का झोप काका? बघा हे काका आणि हे मावशी आणि आत्या इथं बसल्यात. सोडवायला कुठं तिकडं ती पोरगी आलती ना तिला सोडवायची कितीला गेली तू? 6वी. ते मम्मी खाय देते का नाही तुला? हा लय झिरो फिगर राहिली. हा ओम कुठे गेला? तर शाळेत आहे. अरे वेगळी दिसायला लागली आहे ना आता. लहानपणी वेगळी दिसायची ती. हा काय खरं ना चेहऱ्यात आता छान दिसते मला. आता किती अंधार आहे तर कशी दिसायची तू. अजून किती दिवस सुतात तुम्हाला? होय मग दसऱ्याला होत्या ना मोकळ्या. हा मग काय. हा ते थोरताचं ते बाळमामाचे भाऊ वारले ते काय बाई असं. हा ना मग गट तुम्ही बसवला होता का? त्या दिवशी झालं वाटतं. विशाला घाबरत नाही ना तू? काढ काढ. तुम्ही टाकी द्या का नाही का एवढा गवतीचा आहे? मला आहे ना त्याचं बेट पण दे. तिकडून हा द्या ना म्हणलं ना पण ते पण काढता नाही यायचं. हात नाही का तुम्हाला? हा मग हा द्या द्या येते काढता द्या द्या द्या. नाही फुटलं मी मनापासून दिलं नाही म्हणून बरं का. एक फुटते उलट चांगलं. फुटल ना वर लावते बादली. हा मग आणि आल्यावर चहा पाजा त्याचा. हा बाय. वावर पळत नाही यांची. आता आता याच्या दिवा कवर बी काय करता यायचं नाही ना. आता एकाच म्हणणार नाही का भेंडी गेली ही कोणाची वावर ही सगळी त्यांचीच आहे का? ती वाळूची आणि ती पलीकडची ती आहे का? मग काय ना आई कॅमेऱ्यात बघ दिसतोय का? चला आता आम्ही मावशीच्या घरून आत्ताच निघलोय. सार्थकचा फोन आलता की मी घरी आलो या. आता त्याच्या टायमाच्या आधी जायचं होतं पण आहे त्याच्याकडे चावी त्याच्यामुळे मला आलो अर्धा तासात. बघा किती वावर पळत. आता ह्यांना काय लवकर त्यात काय करताच यायचं नाही. दिवाळीच्या नंतर का नाही पण दिवाळीपर्यंत सुद्धा कधी कधी पाऊस असतो. नाही दिवाळीपर्यंत काय व्हायचं आपसा आहे का नाही त्या वापस व्हायला वेळ लागेल जरा. मस्त पैकी गवतीच्या घातला हिरवागार काढून. आता बघा आमच्या कशी मोबाईल बघायचे सार्थक कॅमेरा पाहतायत घरी. कॅमेरा बघतात. सार्थक आलाय ना त्याच्यामुळे ते कॅमेऱ्यात बघतात काय करतोय ते म्हणून. चला आता घरी काय थांबणार नाही. 5-6 मिनिटं थांबून लगेच निघणार आहे. आता यांचं काय चाललंय इथं? यांची शूटिंग चाललंय. शूटिंग काय चाललंय तेव्हा? रील बनवतात ते आपण. मस्त वातावरण झालं हिरवगार. गेला का नाही आतमध्ये आत्या? नाही केला आतमध्ये अजून मग बाहेरच आहे का? बाहेरच आता आलोय आम्ही आमच्या घरी. मावशीला भेटून सगळीकडं चहा वगैरे काय घेतला नाही कारण त्यांना सुतक होतं आणि आम्हाला दोघींना पण उपवास आहे त्याच्यामुळे चहा वगैरे काय घेतला नाही. जरा वेळ बसलो गप्पा मारले आणि घरी आलो. आता इथं आले आणि इथं पण काय वेळ थांबत नाही. आता निघाले लगेचच कारण आता सार्थक पण घरी आलाय. 2 वेळा फोन येऊन गेलाय. आत्यांना आणि अण्णांच्या पाया पडले आणि म्हणलं आता निघतो आम्ही लगेच हे म्हटले की आता माझ्या पण पाया पड. मग त्यांच्या पण पाया पडले आणि इथं आत्यांचं चाललं होतं की आता परत कधी येशील. म्हटलं आता बघू आता येईन लवकर. तर ह्यांना म्हणत होते अण्णा की उद्या शेवगा फवारायला येऊन पडलं तर आता आम्ही निघालोय. आणि हे बघा या गोकर्णाला मस्त फुलं आलेत. तर इथं रोडलाच गाडी लावली होती. आतमध्ये काही घेतली नाही कारण नाही का बाहेर काढायला जरा जागा बारीक आहे ना. मग असं लगेच निघायचं होतं म्हणून रोडलाच ठेवली इथं. तर आत्या आणि अण्णा आम्हाला वाट्या लावायला आलेत बघा इथं रोडला. तर त्यांना बाय बाय केलं आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. तर गावाकडे गेलं ना की इकडे यावं वाटत नाही पण काय करणार आता. तर ही आमच्या गावातली ग्रामपंचायत आहे. काहीतरी कार्यक्रम असेल तिथं सोसायटीची मीटिंग वगैरे म्हणून नाही का गाड्या जास्त होत्या आज तिथं. तर हे बघा आता आम्ही निघालोय आमच्या घरी यायला. तर अगदी अर्ध्या तासामध्ये आम्ही आता घरी पोचलोय. तर घरी गेलं ना की पहिलं सार्थकला आवाज द्यायला लागून कारण गाडीत आहे ना लय सामान आहे. तर सार्थकला आवाज दिला. आता आलाय तो घ्यायला. थोडंफार घेऊ लागतो ना मला काय काय सामान आहे गावाहून आणलेलं ते. ग्रीन पीसची भाजी ते शोध खायला नको. ग्रीन पीसची भाजी आहे, चपाती आहे, भात आहे, गरम केला मी, कढी आहे. रोटी हा किती एवढं खायला आहे. बनवा. आता आचारी लाईट लावा इथली अंधार दिसते.
आवड आलंय ना बाहेर त्याच्यामुळे. आता याला आहे ना ग्रीन पीची भाजी, चपाती, भात, कढी एवढं खायला आहे. आणि तरी हा आहे ना काय बनवतोय एवढं पाणी न घेऊ. किती काय थोडस घ्यायचं. अरे थोडं थोडं वाटायचं. अरे ते दोन्ही पिठी एकत्र करायची असते. ते करू का आता मिक्स? ते मी काय? बनवलेलं मैद्याची. मैदाच आहे ना, मग नको करू. घरात नसलं घ्यायचं. आज काहीतरी उद्योग चालू असतो बघा. चांगलं सगळं पुसून. जरा एवढं पीठ लागलं आहे मी कसं खाऊ? अरे हा तू लय आता ते कुटाला केलाय. मी थोडं जाऊ दे, आता माहित बोलायचा त्राण नाही तुला. काय करायचं ते कर. झालंय आता वाजलेत 3:45 वाजलेत. आता आम्ही घरी आलोय. आता मस्त चहा ठेवलं. वातावरण छान आहे पावसाचं, त्याच्यामुळे चहा पिऊशी वाटतोय. आणि गार वाटत होतं ना, रस्त्याने काचा खाली घेऊन मस्त गार हवा घेत आले. पण घरी आल्या अशी चहाची तलब झाली, त्यामुळे मस्त चहा केला गवती चहा टाकून. चला मग कसा वाटला आजचा डेलीला कमेंट करून नक्की सांगा. चला मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.